नमस्कार. भारतीय शेतीमध्ये ना एक प्रचंड मोठी संधी आहे, पण गंमत म्हणजे ती अजून बऱ्याच जणांच्या लक्षातच आलेली नाहीये. आज आपण एक्झॅक्टली हेच बघणार आहोत की ड्रोन टेक्नॉलॉजी आपल्या शेतीमध्ये अक्षरशः क्रांती कशी घडवून आणत आहे. आता बघा, एका ड्रोनमधून सरकारी नोकरीपेक्षा जास्त पैसे कमवता येतात. हे ऐकायला थोडं धाडसी वाटेल नाही का? पण यामागे एक पक्क गणित आहे आणि बदललेली परिस्थिती आहे. चला तर मग या संधीचा जरा खोलात जाऊन आढावा घेऊया. बरं, ही ड्रोनची संधी नक्की आहे तरी काय हे समजून घेण्याआधी आपल्याला आपल्या भारतीय शेतीसमोरचं एक खूप मोठं आव्हान समजून घ्यावं लागेल, आणि ते आव्हान आहे दिवसेंदिवस वाढणारी मजुरांची कमतरता. आपल्या पारंपरिक शेती पद्धतींमध्ये कसं आहे की मजूर खूप लागतात, साधनसंपत्ती पण खूप वापरली जाते, आणि आता तर मजूर मिळणंच इतकं अवघड झालंय की आपली शेती एका अशा वळणावर येऊन थांबलीये जिथे टेक्नॉलॉजी वापरल्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच शिल्लक नाहीये. आणि मग याच समस्येवर एक जबरदस्त उत्तर म्हणून पुढे येतंय ड्रोन तंत्रज्ञान. चला बघूया, हे तंत्रज्ञान नेमकं काय जादू करतंय शेतीमध्ये. आता इथे बघा, पारंपरिक फवारणी आणि ड्रोन फवारणी यात जमीन आसमानाचा फरक आहे. पारंपरिक पद्धतीत काय होतं, खूप सारे मजूर लागतात, पाणी भरपूर लागतं आणि वेळ तर विचारूच नका. या उलट ड्रोन टेक्नॉलॉजी एकदम कमी वेळात, कमी मजुरांमध्ये, आणि विचार करा, प्रति एकर फक्त 10 लिटर पाण्यात एकदम अचूक फवारणी करते. म्हणजे बघा, वेळ, पैसा आणि साधनसंपत्ती या तिन्ही गोष्टींची केवढी मोठी बचत होते. आणि हे सगळं काही फक्त कागदावर नाहीये. हा प्रत्यक्ष शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव सांगतायत की हा बदल किती मोठा आणि प्रभावी आहे. ठीक आहे, मग प्रश्न हा आहे की या टेक्नॉलॉजीचं एका खऱ्याखुऱ्या व्यवसायात रूपांतर कसं होतं. इथे येतं सेवा म्हणून फवारणी हे मॉडेल. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं की यात एक ड्रोन पायलट फक्त एक मशीन विकत घेत नाही, तर तो स्वतःचा एक व्यवसाय सुरू करतो. तो शेतकऱ्यांना प्रति एकर दराने फवारणीची सेवा देतो. याचा फायदा काय? तर गुंतवणूक एकदाच, पण त्यातून कमाई मात्र नियमितपणे होत राहते. तर मग एक यशस्वी उद्योजक बनण्याचा मार्ग कसा आहे, या 5 सोप्या पायऱ्या बघा. सगळ्यात आधी सर्टिफाईड ट्रेनिंग घ्या, मग ड्रोन मिळवा. त्यानंतर तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधा, त्यांना फवारणीची सेवा द्या आणि प्रत्येक एकर मागे कमाई करा. एकदम सरळ, सोपा आणि स्पष्ट मार्ग आहे हा. आता तुम्हाला वाटेल की हे सगळं किती मोठ्या प्रमाणात घडतंय. चला, त्यासाठी काही आकडेवारीवर एक नजर टाकूया, कारण आकडे कधी खोटं बोलत नाहीत. तर बघा, हे मॉडेल फक्त काहीतरी कल्पना नाहीये, हे प्रत्यक्षात घडतंय. आत्तापर्यंत तब्बल 40,000 एकरपेक्षा जास्त जमिनीवर ड्रोनने यशस्वी फवारणी झाली आहे. हा आकडाच सांगतो की या टेक्नॉलॉजीला किती वेगाने स्वीकारला जातंय. आणि याचा फायदा किती जणांना झालाय? तर 20,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आयुष्यात यामुळे एक सकारात्मक बदल घडलाय. त्यांचं उत्पादन वाढलंय, खर्च कमी झालाय आणि साहजिकच त्यांच्या कमाईतही वाढ झालीय. आणि ही सेवा आता काही 1-2 ठिकाणी नाहीत, तर 16पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पोहोचलीय. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की ही संधी फक्त काही भागांपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण देशभरात या व्यवसायाला प्रचंड वाव आहे. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर काम करायचं म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वास जिंकणं सगळ्यात महत्त्वाचं, बरोबर? आणि हा विश्वास येतो कुठून? तर सुरक्षित आणि सरकारने मान्यता दिलेल्या टेक्नॉलॉजीमधून. आणि म्हणूनच सर्टिफिकेशन म्हणजेच प्रमाणपत्राची भूमिका इथे खूप महत्त्वाची ठरते. DGCA म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांचं सर्टिफिकेट म्हणजे काही फक्त एक कागदाचा तुकडा नाहीये, ते गुणवत्ता आणि कायदेशीरपणाचं एक प्रतीक आहे. या सर्टिफिकेटमुळे शेतकऱ्यांना एक खात्री मिळते की जी टेक्नॉलॉजी वापरली जातेय ती पूर्णपणे सुरक्षित आहे, कायदेशीर आहे आणि खरंच प्रभावी आहे. ठीक आहे, सगळं ऐकून झालं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ह्या क्षेत्रात सुरुवात करायची कशी? तर चातकसारख्या संस्था अशा लोकांसाठी एक स्पष्ट मार्ग तयार करत आहेत ज्यांना या क्षेत्रात यायचंय. त्यांचं मुख्य ध्येय आहे भारतात सर्टिफाईड ड्रोन पायलट्सची एक नवीन पिढी तयार करणं, जी या वेगाने वाढणाऱ्या इंडस्ट्रीचा एक महत्त्वाचा भाग बनेल. आणि हे फक्त ट्रेनिंग देण्यापुरतं नाहीये, तर ही एक पूर्ण सपोर्ट सिस्टम आहे. म्हणजे DGCA सर्टिफाईड ट्रेनिंगपासून तर 100% नोकरी आणि प्लेसमेंटच्या मदतीपर्यंत सगळे अडथळे दूर करून नवीन उद्योजकांना या क्षेत्रात थेट एंट्री मिळावी, यासाठीच हे सगळं डिझाईन केलेलं आहे. तर पारंपरिक शेतीकडून या कृषी तंत्रज्ञानाकडे होणारा हा जो प्रवास आहे ना, तो आपल्याला एका खूप इंटरेस्टिंग प्रश्नावर विचार करायला भाग पाडतो की भविष्यातला महान शेतकरी हा जमिनीचा तज्ज्ञ असेल की आकाशातल्या उड्डाणाचा?